नमस्कार शेतकरी मित्रांनो, मराठी डिजिटल वर्ल्डच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, 2025 च्या खरीप हंगाम पीक विम्याच्या संदर्भामध्ये एक अत्यंत महत्त्वाचं अपडेट आहे। मित्रांनो, गेल्या 3 वर्षांपासून शेतकऱ्यांना फक्त 1 रुपया भरून पीक विमा योजनेमध्ये समाविष्ट होता येत होतं। मात्र आता राज्य शासनाच्या माध्यमातून ही 1 रुपयात पीक विमा योजना म्हणजे सर्वसमावेशक पीक विमा योजना बंद करण्यात आलेली आहे आणि पूर्वीप्रमाणेच प्रीमियम भरून शेतकऱ्यांना या पीक विमा योजनेत समाविष्ट होता येणार आहे। आणि याच संदर्भातला एक महत्त्वाचा GR राज्य शासनाच्या माध्यमातून काल निर्गमित करण्यात आलेला आहे। मित्रांनो, या सुधारित पीक विम्याच्या संदर्भामध्ये संपूर्ण व सविस्तर माहिती आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। मित्रांनो, कोणकोणत्या शेतकऱ्याचा या योजनेमध्ये समावेश होणार आहे, कोणकोणत्या पिकासाठी विमा भरायचा आहे, शेवटची तारीख काय असणार आहे, अशा सर्व प्रकारची माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओला न स्किप करता संपूर्ण बघा, जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित समजेल। आणि जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा भेट देत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या अशाच व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जसंही मी व्हिडिओ अपलोड करेल। सो विदाउट वेस्टिंग अवर टाइम, लेट गेट स्टार्टेड। मित्रांनो, सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2025 व रब्बी हंगाम 2025-26 करिता राज्यात राबवण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यपालन विभागामार्फत आलेला हा दिनांक 24 जून 2025 रोजी आलेला हा शासन निर्णय। मित्रांनो, प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2016 पासून राबवण्यात येत आहे। सदर योजना खरीप हंगाम 2022 व रब्बी हंगाम 2022-23 करिता कॅप अँड कॅप मॉडेल नुसार राबवण्यात आली आहे। खरीप हंगाम 2023 ते रब्बी हंगाम 2024-25 मध्ये संदर्भ क्रमांक 3 व 4 नुसार ₹1 प्रति अर्ज भरून सर्वसमावेशक पीक विमा योजना राबवण्यात आली होती। सदर कालावधीमध्ये राबविलेल्या योजनेचा आढावा घेतल्यानंतर त्यामध्ये सुधारणा करून राज्य शासनाने संदर्भ क्रमांक 7 अन्वये सन 2025-26 या वर्षाकरिता उत्पादनावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबवण्यासाठी मान्यता दिलेली आहे। तसेच केंद्र शासनाच्या संदर्भ क्रमांक 8 अन्वये कॅप अँड कॅप मॉडेल नुसार योजनेची अंमलबजावणी करण्याची मान्यता दिलेली आहे। तर मित्रांनो, खरीप हंगाम 2025 व रब्बी हंगाम 2025-26 या एका वर्षासाठी या योजनेचा राबविण्याबाबतचा शासन निर्णय विचारणाधीन आहे। याविषयीचा शासन निर्णय नेमका काय आहे याच्याविषयीची सुद्धा माहिती आपण बघूयात। मित्रांनो, शासनाच्या संदर्भ क्रमांक 7 येथील शासन निर्णय तसेच केंद्र शासनाच्या संदर्भ क्रमांक 8 येथील पत्रान्वये दिलेल्या माहितीनुसार राज्यात उत्पादनावर आधारित सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना कॅप अँड कॅप मॉडेल नुसार खरीप हंगाम 2025 व रब्बी हंगाम 2025-26 या एका वर्षाकरिता अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी विमा क्षेत्र घटक धरून राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। त्यानुसार विमा कंपन्याची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून 1 वर्षासाठी निवड करण्यात आलेली आहे। मित्रांनो, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना भरावायचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी 2%, रब्बी हंगामासाठी 1.5% तसेच खरीप व रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी 5% असा मर्यादित ठेवण्यात आलेला आहे। मित्रांनो, या योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2025 व रब्बी हंगाम 2025-26 या एका वर्षाकरिता सर्व अधिसूचित पिकांसाठी जोखमी स्तर 70% असा निश्चित करण्यात आलेला आहे। मित्रांनो, सदर योजना ही एकूण 12 जिल्हा समूहासाठी निवडलेल्या पीक विमा कंपन्यांमार्फत सन 2025-26 या एका वर्षासाठी 80/110 कॅप अँड कॅप मॉडेलनुसार राबवण्यात येईल। त्यामध्ये नुकसान भरपाईचे दायित्व संबंधित विमा कंपनीवरती राहणार आहे। विमा कंपन्या एका हंगामामध्ये जिल्हा समूहातील एकूण जमा विमा हप्ता रकमेच्या 110% विमा किंवा विमा संरक्षित रकमेच्या बर्न कॉस्ट नुसार येणाऱ्या विमा हप्त्याचे 110% पैकी जे जास्त असेल त्यापर्यंतचे दायित्व स्वीकारतील व त्यापुढील दायित्व राज्य शासन स्वीकारेल। आणि जर देय पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम जिल्हा समूहामध्ये एकूण जमा विमा हप्त्यापेक्षा कमी असेल तर पीक विमा कंपनी जमा विमा हप्ता रकमेच्या जास्तीत जास्त 20% जमा रक्कम स्वतःकडे ठेवेल व उर्वरित विमा हप्ता रक्कम राज्य शासनाला विहित वेळेत परत करेल। त्याचबरोबर मित्रांनो, या योजनेत मृत शेतकऱ्याच्या नावे तसेच इतर अवैध मार्गाने विमा काढला गेला असेल तो अर्ज रद्द करण्यात येणार आहे।
या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना ओळखपत्र क्रमांक म्हणजे ॲग्रीस्टॅक फार्मर ID असणे अनिवार्य आहे। पीक विमा नुकसान भरपाईसाठी ही पीक पाहणी अंतर्गत पिकाची नोंदणी करणे बंधनकारक राहील। मित्रांनो, या योजनेमध्ये समाविष्ट पिके व शेतकरी कोणकोणते असतील आपण हे सुद्धा या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात। मित्रांनो, या योजनेअंतर्गत अन्नधान्य पिके, गळीत धान्य पिके व नगदी पिकांचा विमा संरक्षण व नगदी पिकांना विमा संरक्षण मिळेल। सदर योजनेत राज्य शासनाने खरीप व रब्बी हंगामासाठी अधिसूचित केलेल्या महसूल मंडळ गट आणि तालुका स्तरावर खालील अधिसूचित पिकांसाठी राबवण्यात येईल। खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका, त्याचबरोबर भुईमूग, कारळे, तीळ, सोयाबीन आणि नगदी पिकामध्ये कापूस व खरीप कांदा। त्याचबरोबर रब्बी हंगामासाठी गहू, बागायत, रब्बी ज्वारी, हरभरा, उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग आणि रब्बी कांदा या पिकांचा समावेश आहे। मित्रांनो, पिकानिहाय विमा हप्ता दर व विमा हप्ता अनुदान हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात। या योजनेअंतर्गत विमा हप्ता दर व वास्तव दराने आकारण्यात येईल। तथापि खरीप हंगाम, रब्बी हंगामासाठी प्रति हेक्टर विमा हप्ता दर खालीलप्रमाणे आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सन 2025-26 पासून शेतकऱ्यांना भरावयाचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी 2%, रब्बी हंगामासाठी 1.5% तसंच खरीप हंगाम व रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी 5% असा मर्यादित ठेवण्यात आलेला आहे। मित्रांनो, या योजनेकरिता कोणत्या जिल्ह्यांचा समाविष्ट केलेला आहे आणि कोणत्या जिल्ह्यासाठी कोणत्या कंपनीची नियुक्ती केलेली आहे हे आपण जाणून घेऊयात। मित्रांनो, अहिल्यानगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा, परभणी, वर्धा, नागपूर, जालना, गोंदिया, कोल्हापूर, नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, भंडारा, पालघर, रायगड, वाशिम, बुलढाणा, सांगली, नंदुरबार, हिंगोली, अकोला, धुळे, पुणे, यवतमाळ, अमरावती, गडचिरोली या जिल्ह्यांकरिता भारतीय कृषी विमा कंपनी याची नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर धाराशिव, लातूर, बीड या 3 जिल्ह्यांसाठी ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीची नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर मित्रांनो, या वर्षीच्या खरीप हंगाम आणि रब्बी हंगामाची शेवटची तारीख सुद्धा आपल्याला देण्यात आलेली आहे। यावर्षी खरीप हंगामासाठी मित्रांनो 31 जुलै 2025 ही शेवटची तारीख देण्यात आलेली आहे आणि रब्बी हंगामासाठी 30 नोव्हेंबर 2025 ही रब्बी ज्वारीसाठी, 15 डिसेंबर 2025 ही बागायत गहू, हरभरा, कांदा व इतर पिकांसाठी, 31 मार्च 2026 ही उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग याकरिताची शेवटची तारीख ही देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने यावर्षी खरीप हंगामासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये पीक विमा योजना ही राबवण्यात येणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने यावर्षीच्या खरीप हंगामासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये पीक विमा योजना ही राबवण्यात येणार आहे। मित्रांनो, तुम्हाला मी दिलेली माहिती जर आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा। त्याचबरोबर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। भेटूयात मित्रांनो अशाच एका नवीन नॉलेजेबल व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।